माझा माझी तळमळ कधी कोणी सोसायटीत येणे कोणी ह्या लोकांनी कधी विचारलं नाही काय झालं. मंदिरात नेऊन तर आज ठेवणार मी बघ रात्री तुझ्या मन समाजात येणार आहे ना आणि सांगणार की असे फालतू माणसं हातला समाजात ना जे स्वतःच्या आई बापा तुझ्याच आई वडिलांच्या वयाचे हा 80-70 वर्षाची आहे ती बाई तिला चालता येत नाही ही 65-70 वर्षाची आहे आणि तुम्ही पैसे करताय त्यांची निगत पण नाही म्हणजे त्यांची निगत असते तरी पण दिली असते त्यांच्या त्या पैशाची व्यवहार अशी काही संबंध नाही. तुझा आणि सोसायटीचा वाद आहे तिचा लटका लटकून ठेवलायस. आता हे म्हणतात सोसायटी सभासद यांच्यावर केस करायला निघाले बघा पत्रकामध्ये छापलंय. कालची मिटिंग झाली 15 मध्ये आज यांच्यावर कोर्ट कचेरी करतात आहे सभासद बोला. आणि हे म्हणतात आधी साठवचे पैसे आल्याशिवाय आम्ही वापस फंड देणार नाही 50 लाख रुपये बघा. तिकडचे कमिटीला सांगतात आहे तुम्ही पैसे नाही बोलणार ते आम्हाला वापस फंड आहे. अरे त्या सोसायटीला मी सांगतो ऑफिसच विकून द्यायचं नाही बाकीचं काय विकून द्यायचं नाही. तर माझा माहितीचा अधिकार गेला तुमच्या विरोधात. सगळ्या ओसी नंतर काय काय बदल झाले ते चेक करण्यासाठी माझं पत्र गेलं महापालिकेत. तुम्हाला यायचं नाही माझ्या दारात. तुम्ही कुठे कुठे पत्र व्यवहार करतात आम्हाला सगळीकडे फोन येतात. खूप माझा दोन भाऊ माझी तळमळच गेलेले कधी कोणी सोसायटीत येणे कोणी ह्या लोकांनी कधी विचारलं नाही काय झालं काय. आमचा ताबा तुम्ही घेतला द्यायलाच पाहिजे ना तुम्हाला. असं कसं आमच्या ताब्यात घेतला ना तुम्ही तेव्हा तुम्ही एवढी बिल्डिंग 18 माळ्याची बिल्डिंग बांधली ना आणि कमवताय तुम्ही एवढे दुकानात ते करून. मग आला विनायक माझ्याकडे पुरावे महसूलचे अधिकारी रेवंत नेंगे साहेब पण सांगतात. अजून मी तुम्हाला विनंती करतो माझी विनंती आहे मी त्यांना पण सांगितलं तुम्ही सोमवारी या. नाही येणार मी सोमवारी या. मी सोमवारी काय आपला मार्ग काढायचा मी काढू. माझा एकच निमित्त 2 दिवस थांबा. मी अजून तुम्हाला परत एक तुम्हाला विनंती आहे त्यांची चावी द्या. आज त्यांना राहायला घर नाही. 2 दिवसांनी जर तुमचा काही निर्णय नाही झाला तर मी चावी परत करेन हा माझा तुम्हाला शब्द. आज त्यांना राहायला घर नाही. माझ्या घरी येऊन जातो चला. चल ठीक चल चला यांच्या घरी सामान घ्या सगळं विनायकला फक्त त्यांचं हे सामान कुठे घेऊ मग. घर खाली केलंय त्यांचं घर खाली केलंय. तो टेम्पोत सामान भरला माझ्या पोराने वरत याला कोपरीमध्ये. तो टेम्पोत भरलेला सामान पण घेऊन जावं लागेल आपल्याला. तो कुठे ठेवू मी तो पण लागेल ना. मी येणार पाहिजे माझ्या घरी ठेवतो तुम्हाला पाहिजे ना माझ्या घरी म्हणजे येऊन जातो. मी माझा भाडा आहे भाड्यावर घरी मी तुम्हाला येऊन जातो बरोबर. तुम्ही सांगतात ना चला ना ओके तुम्ही माणूस की म्हणून चला घेऊन मी सोडायला येतो त्यांना घर चल चल चला चला चल घर इकडे या उघडं चावी तुमच्या हाताने या दरवाजात या दरवाजात या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काढू मला एवढं दादानी घरात येणार हे पण काढून देणार नका चिंता करू. मोठा होता माझा हो मोठा रूम होता हे बिल्डअप करून ते पण मी आर्किटेक्ट म्हणून मला प्लॅन पण देत नव्हते. सुनील पाटील सर माझ्या घरी आले साठं मला या लोकांचा दबाव मोठ्या अधिकारी असं सगळं आर्किटेक्टमुळे प्लॅन सगळं. हे साफ कसं करणार. तुमच्याकडे कोण माणसं आहेत कोण नातेवाईक काय कोण नाही. ठीक आहे मी सांगतो माझ्या मुलाला. हे उघडू नका यात पक्षी आहे. तुम्ही आता दरवाजातच थांबा. हा जाऊ नका कुठे. तुम्ही इथेच बघा. हा दरवाजा उघडू नका पक्षी आहे साफ करावा लागेल.
विनायक येईल माहिती घेऊन. मला विनायक आला दोन लेबल घेऊन हे सगळं काढून खाली टाकायचं. ठीक आहे सर. 2 तासात साफ होईल. त्याचे लेबल तुझ्या पैशाचे माझ्याकडे. हो हो ठीक आहे. चावी हा आणि बाकीच्या गोष्टी साफसफाई विनायक सगळं बघून काय करायचं. ठीक आहे करून घेऊ. 2 पोरं बोलव सगळं साफ करून घे आणि त्यांना आजच्या आज राहायला द्यायचे. हा? जबाबदारी तुझी. ठीक आहे. जे काही साफसफाई पैसे ते माझ्याकडे. चला मी थांबा बाबा. माझं नाव लक्ष्मीकांत यशवंत साटम, माझी बहीण चारुशिला यशवंत साटम. आज अविनाश जाधव साहेबांनी माझा 3 वर्षांमध्ये यात माझं 2023 पासूनचा जो माझा ताबा मिळत नव्हता, आज जाधव साहेबांनी मला आज माझ्या हक्काचं घराचं मला त्यांनी ताबा दिलेला आहे. आणि आज मी ह्या वास्तूसाठी 3 वर्ष खूप आम्ही हाल अपेक्षा करले. कुठेच मी मोठमोठ्या यांच्याकडे बसले, कमिशनर साहेब, प्रवीण दरेकर साहेब, यानंतर मोठे मंत्री महसूल विभागाचे अधिकारी, रजिस्टर ऑफिस किशोर मांडे साहेब, महसूल विभागाचे अधिकारी रेवंत डोंगरे साहेब यांच्याकडे मी धाव घेतली. संजू जयस्वाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी पत्रव्यवहार करून सुद्धा माझा एवढा काही झालं नाही. शेवटला मी आज रस्त्यावर आलो नाही, पण आज 23 पासून आज माझं जाधव साहेबांनी त्यांच्याकडनं मला माझ्या वास्तूचा ताबा मिळवून त्यांनी दिलेला आहे. मी त्यांचे आयुष्यभर उपकार मी विसरणार नाही.